नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण सौंदर्याप्रती आकर्षण ह्याच्यावरती चर्चा करत आहोत. ऑफकोर्स आपलं सेशन चालू झालेलं आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्या दृष्टीने सौंदर्याचा काय अर्थ आहे हे आपण तुम्हाला विचारलं होतं. दुसरं म्हणजे सौंदर्याप्रती आकर्षण म्हणजे काय हा एक प्रश्न होता. आणि तिसरं म्हणजे नैतिक शक्ती म्हणून आपण सौंदर्याप्रती आपले आकर्षण कसे वाढवू शकतो या प्रश्नांवरती चिंतन करून आपण आधीच्या भागाची सुरुवात केली होती. आपण असा निष्कर्षही काढला की सौंदर्याचे आकर्षण ही एक नैतिक शक्ती आहे. आणि आता आपण सौंदर्याशी संबंधित काही जी वैशिष्ट्ये आहेत आणि संकल्पना आहे त्यांचा शोध घेणार आहोत आणि त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. तर पहिली संकल्पना म्हणजे सुव्यवस्था, ज्याला ऑर्डर असं म्हणतो, ही संकल्पना. मग तुम्ही त्याचा समानार्थी शब्द प्रणाली, क्रमबद्धता असं सांगितलेलं होतं. सुव्यवस्था म्हणजे प्रणाली आणि आदेश नव्हे. तुम्ही आदेशाचे पालन करा असे नसून क्रम, व्यवस्थितपणाचे पालन करा असा त्याचा अर्थ होतो. तर ऑर्डर ही एक व्यवस्था आहे जी अराजकतेच्या एकदम विरुद्ध, गोंधळाच्या विरुद्ध आहे. उदाहरणार्थ क्रिस्टलचे रेणू ते खूप व्यवस्थित असतात. मग लायब्ररीच्या कपाटात असलेली पुस्तकं कशी व्यवस्थितपणे ठेवलेली असतात आणि कवितेतील कडवी कशी नियमितपणे, पद्धतशीरपणे आणि सामंजस्यपूर्ण मांडलेली असतात. मग ह्याचा परिणाम म्हणजे आपल्या इंद्रियांना प्रसन्न करणारा पद्धतशीर असा जो आहे तो क्रम, एक ऑर्डर. एका विस्तृत चौकटीत आपण असे म्हणू शकतो की सुव्यवस्था ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्या योग्य ठिकाणी असते आणि त्याची योग्य भूमिका पार पाडते. आता अशी उदाहरणं आहेत जी क्रमाने आहेत. उदाहरणार्थ गर्भाची वाढ जन्मापर्यंत आणि नंतर होणारी वाढ ते अतिशय क्रमबद्ध पद्धतीने होत असतं. वर्दळीच्या क्रॉसिंगच्या ट्रॅफिक लाईटचं जे काम असतं किंवा एखाद्या स्वादिष्ट जेवणाची रेसिपी असेल. आणि आणखीन एक उदाहरण आपण बघू शकतो की कंपनीच्या एका अधिकाऱ्याने केलेलं चांगलं सुसंघटित असं एखादं सादरीकरण असेल. तर ही काही उदाहरणं आहेत. आपण 2 मिनिटं थांबणार आहोत. या चारही उदाहरणांमध्ये क्रम कसा आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि 2 मिनिटांनी तुम्ही हा व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. छान. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही या पर्टिक्युलर जी उदाहरणं दिली होती त्याच्यातला क्रम लिहिलेलेच असणार आहे. पण मी परागजींना विनंती करते, तुम्ही सांगू शकाल का ह्या उदाहरणातला क्रम कसा आहे? होय, नक्कीच मॅडम. तुम्ही आम्हा सर्वांसोबत जी उदाहरणे शेअर केलेली आहेत ती खरोखरच खूप सुंदर अशी उदाहरणे आहेत. आणि जेव्हा आपण याचा विचार करू लागतो की यात व्यवस्था कशी आहे, तेव्हा मला देखील आश्चर्य वाटले त्या गोष्टीचे की ह्या सगळ्या गोष्टी अगदी पद्धतशीरपणे कशा घडतात. एक प्रक्रिया असते पण त्यात अतिशय पद्धतशीरपणे ती एक व्यवस्था देखील असते. उदाहरणार्थ गर्भाची वाढ त्याच्या जन्मापर्यंत आणि नंतर, हे आपल्या दैनंदिन जीवनातील असे सुंदर असे एक उदाहरण आहे की जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा गर्भाचा विकास हा एक गुंतागुंतीचा परंतु सुव्यवस्थित प्रक्रिया आहे अशी आपल्या लक्षात येते. मुळात बीजरूप, भ्रूण आणि गर्भ असे 3 टप्पे आहेत. त्यानंतर गर्भाच्या विकासाचा जो टप्पा आहे त्याबद्दल आपण आता चर्चा करत आहोत. तर तो 9व्या आठवड्याच्या आसपास साधारणपणे तो सुरू होत असतो आणि ते मूल जन्मापर्यंत टिकतो. म्हणून ही एक अतिशय व्यवस्थित अशी एक प्रक्रिया आहे. जेव्हा भ्रूण नैसर्गिकरित्या गर्भामध्ये त्याचं रूपांतर होतो किंवा बदलतो तेव्हा हा गर्भ प्रमुख अवयव असतो आणि शरीराची प्रणाली जशी जशी वाढत जाते आणि परिपक्व होत राहते ते नैसर्गिकरित्या त्या क्रमाने देखील ते होत असतं. त्यानंतर नख, पापण्या आणि केस यांसारख्या गोष्टी देखील वाढू लागतात. की जरी गर्भधारणेच्या 20 आठवड्यापर्यंत जी गर्भवती जी स्त्री आहे तिला जाणवत नसले तरी गर्भ त्याच्या हातपाय हलवण्यासाठी तोपर्यंत सक्षम होत राहतो. परंतु हे सर्व कसं हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत जातं. वजन आणि लांबी या दोन्हीमध्ये ही वाढ बहुतांश ही गर्भावस्थेमध्येच होत असते. खरं तर ही एक अतिशय सुंदर व्यवस्था आहे जी अत्यंत पद्धतशीरपणे घडत
वाढत जाते. बरोबर. मग त्यानंतर मूल जन्माला येते आणि त्यानंतर पद्धतशीरपणे त्याची वाढ होत राहते. प्रत्येक गर्भात हाच क्रम पाळला जातो. तर हे एक अतिशय सुंदर उदाहरण होते आणि आपण खरोखरच इथे वाढीची जी सुव्यवस्था आहे ते इथे बघू शकतो. खरंच आहे, खरंच आहे. त्यानंतर आपण सांगितलेले दुसरे उदाहरण म्हणजे व्यस्त क्रॉसिंगवरील म्हणजे चौर रस्त्यावरील ट्रॅफिकच्या दिव्यांचे किंवा ट्रॅफिक लाईटचे कार्य. मला खात्री आहे की आपले जे सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ जो बघत आहे त्यांनी देखील या व्हिडिओबद्दल कदाचित विचार केलेला असेल, तर त्यांच्या देखील हे लक्षात आलेले असेल की ट्रॅफिक लाईटची जी रचना आहे ही वाहने, सायकली आणि आजूबाजूला फिरलेल्या लोकांच्या सुरक्षितपणे हालचाल व्यवस्थित होण्यासाठी केली गेलेली आहे. नक्कीच, नक्कीच, बरोबर आहे. जगभरात ट्रॅफिक लाईटमध्ये हिरवा प्रकाश, त्यानंतर पिवळा प्रकाश आणि लाल प्रकाश असा क्रम हा एकंदरीत अनुसरला जातो. त्यामुळे हिरवा दिवा म्हणजे वाहने रस्ता ओलांडू शकतात. पिवळा दिवा जो असतो तो हिरव्यानंतर येतो. याचा अर्थ आपण आपली गती कमी करणं आवश्यक आहे, कारण लाल दिवा आता येणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला पूर्णपणे त्यावेळेस थांबावे लागणार आहे. तर लाल दिवा म्हणजे सर्व वाहनांनी थांबावे अशी एक प्रकारची व्यवस्था असते. म्हणून आपण नेहमी अपेक्षा करू शकतो की लाल नंतर हिरवा दिवा येणार आहे, त्यामुळे आपण तशी तयारी देखील करू शकतो. तर हे एक सुव्यवस्थित यंत्रणेचे एक उदाहरण आहे. खूपच छान. तुम्ही आणखीन एक उदाहरण म्हणालात ते म्हणजे स्वादिष्ट जेवणाची एक पाककृती म्हणजे रेसिपी. म्हणूनच मी पटकन एका स्वादिष्ट जेवणाच्या रेसिपीचा विचार केला, जिचा आम्ही सर्व एकत्र कुटुंब मिळून आनंद घेत असतो. आणि ती रेसिपी म्हणजे पनीर ऑमलेटची रेसिपी. अरे वा, परागजी, खरं तर सांगते मी तुम्हाला की पनीर ऑमलेटची रेसिपी इवन आमच्या घरी सुद्धा खूप फेमस आहे. आम्ही सुद्धा सगळेजण बसून त्याचा नेहमीच आस्वाद घेत असतो. तर मी सांगते सगळ्यांना आता ही रेसिपी. तर रेसिपी म्हटलं की सगळं साहित्य, लागणारा वेळ आणि प्रक्रिया ह्याची माहिती तुम्हाला दिली जाते. तर पनीर ऑमलेट तयार करण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे सर्व साहित्य एकत्र, म्हणजे कुठलीही पाककृती करायची असेल तर सगळं साहित्य एकत्र करणं. मग एका मोठ्या वाटीमध्ये अंडी फेडून म्हणजे फोडून त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे, मिरपूड घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नंतर किंचित गरम मसाला तुम्ही टाकू शकता आणि या सर्व गोष्टी टाकून तुम्ही फेटून घ्यायच्या आहेत. नंतर त्यात किसलेलं पनीर तुम्ही टाकू शकता, कोथिंबीर तुम्ही चिरून त्यामध्ये अजून घालू शकता आणि मग फेटायचं आहे. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल गरम करू द्यायचं आहे. चिरलेला कांदा, लसूण, मिरची, टमाटर लालसर भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असल्यास ऑरिगॅनो किंवा चिली फ्लेक्स तुम्ही टाकू शकता. त्यानंतर फेटलेलं संपूर्ण जे बॅटर आहे ते पूर्ण टाकून तुम्ही तो जो पॅन आहे तो झाकून ठेवायचा आहे. गॅस कमी करायचा आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की ते शिजलेलं नाही असं थोडंसं वाटत असेल तर तुम्ही त्याला पलटवायचं आहे आणि वाफ आली की ते तुमचं जे पनीर ऑमलेट आहे ते तयार होणार आहे. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना लगेचच आठवत असेल की कुठली पाककृती अशीच असते आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण किती पद्धतशीरपणे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात हा महत्त्वाचा पैलू आहे. कारण अंडी नंतर घातली आणि व्यवस्था पाळली गेली नाही तर ती रेसिपी जी आहे ती अतिशय म्हणजे चांगली किंवा रुचकर होणार नाही. अगदी बरोबर. आपण जे बोललात की ऑर्डर महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. तर पुढचे उदाहरण होते की कंपनीत एका व्यक्तीने सुव्यवस्थितपणे सादरीकरण करणे, तर एका ऑर्डर्सचे पालन करणे खरोखर हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ प्रेझेंटेशनचं जे परिचय आहे तो आवश्यक आहे. मुळात हे सादरीकरण कशासाठी करायचं आहे, मग सादरीकरणातील मुख्य मुद्दे हायलाईट करणे आवश्यक आहे. इथे एक स्पष्ट सुरुवात आवश्यक आहे. त्यानंतर मधला म्हणजे गाभा आणि सुव्यवस्थित केलेला शेवट आवश्यक आहे. सादरीकरण हे संवादात्मक देखील असावे. स्लाइड्सचे जे संयोजन आहे किंवा त्या स्लाइड्समध्ये वापरलेली जी थीम आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थितपणे सादरीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण असू शकते. जेव्हा हे सर्व घटक असतात तेव्हा सादरीकरण हे अतिशय चोख आणि व्यवस्थित होत असते. तर ही काही सुव्यवस्था किंवा ऑर्डर्सची उदाहरणे आहेत आणि स्पष्टीकरण आहेत की ज्याचा आपण निश्चितपणे विचार करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम, खूप सुंदरपणे तुम्ही समजावून सांगितलेलं आहे. खूपच छान, अगदी आभार मानावेसे वाटतात तुमचे. आणि आता मित्रमैत्रिणींनो, कृपया तुम्ही आता एकमेकांशी चर्चा करायची आहे आणि नंतर सुव्यवस्था दाखवतील अशा काही गोष्टी किंवा घटना तुम्हाला लिहायच्या आहेत. व्हिडिओ फक्त 1 मिनिटासाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि पुढे व्हिडिओ तुम्ही सुरू ठेवा.
छान. तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करून छानच उत्तरं लिहिलेली असणार आहेत. पण आता मी परागजींना विचारते की तुम्ही सांगू शकाल का की अशी काही उदाहरणं तुमच्या समोर आलेली? ठीक आहे की एक चर्चा केल्यानंतर एक आम्हाला वाटलेलं पहिलं उदाहरण म्हणजे व्हिडिओ शूटिंगचं उदाहरण. तर व्हिडिओ शूटिंगची ही कृती जर आपण बघितली तर त्यात काही ठराविक पायऱ्या आहेत, ऑर्डर्स आहेत. तर त्या पहिली पायरी त्यामध्ये येते की तुम्ही व्हिडिओ शूटिंगसाठीचा जो विषय आहे आणि किंवा जी स्क्रिप्ट फायनल केली जाते, मग तुम्ही त्या विशिष्ट व्हिडिओमध्ये कोणते अभिनेते किंवा कोणत्या अभिनेत्री असणार आहेत यासाठी कलाकार ठरविले जातात आणि मग त्यानंतर शूटिंगसाठी योग्य जागा ही देखील निवडली जाते अथवा ती तयार केली जाते. तर ह्या उदाहरणावरून आपल्याला समजते की त्यानंतर आणखी महत्त्वाचा जो मुद्दा ॲड करावा असं वाटतो की रंगमंच, स्टेज. त्यानंतर पुढील पायरी आहे प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग. तर त्या पुढील पायरीचे संपादनाची असते, पुढची पायरी संपादनाची असते. संपादनामध्ये अनावश्यक भाग कापून किंवा काढून टाकला जातो, आपण त्याला एडिटिंग म्हणतो. आणि संपादनानंतर अंतिम व्हिडिओ हे प्रकाशित केले जातात. तर हे जे चरण आहेत किंवा हा जो क्रम आहे तो व्हिडिओ शूटिंगच्या उदाहरणामध्ये नियमितपणे पाळले जातात. मग आणखी एक उदाहरण जर द्यायचे झाले तर ज्याची आम्ही चर्चा केली ती म्हणजे बाईक चालवण्यासारखी दैनंदिन क्रिया आहे. आपण कदाचित इथे बसलेले आपले जे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील त्यांनी बऱ्याच वेळा बाईक देखील चालवली आहे. तर ती बाईक किंवा चालवणे ही देखील एक विशिष्ट क्रम आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे, काही लोक ऑर्डर न पाळताच जी बाईक असतात ती चालवत असतात, त्यांचं काय? मग जो गोंधळ उडतो आणि त्यामुळे सर्वत्र ठिकाणी एक प्रकारची गोंधळच आपल्याला निर्माण झालेला दिसतो आणि त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा चांगलं तिकीट मिळतं, ते वेगळंच आहे. त्यांचं काय? अगदी गोंधळ होतो. मग तिसरे उदाहरण जे आम्हाला वाटले ते निबंध लिहिण्याचे आहेत. त्यालाही काही क्रम असतात. मग आपण म्हणू शकतो की तो एक सुंदर निबंध आहे. तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात त्या बाबतीत एखादा छानसा परिचय हवा, मग मधला भाग, त्यात तुम्ही विषयाचे एक औचित्य साधण्याचा प्रयत्न करू शकतो आणि नंतर निबंधाच्या शेवटी जो असतो तो कन्क्लुजन किंवा त्याला आपण निष्कर्ष असं म्हणतो. तर हा जो ऑर्डर आहे, हा जो क्रम, हा आपण एक उत्तम निबंध लिहिण्यासाठी पाळला जाऊ शकतो. ग्रेट ग्रेट. आणि क्रम जर पाळला नाही तर निबंध काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते कोणालाच समजणार नाही, कारण ते जे मुद्दे आहेत ते नीट मांडलेले नसतील. अगदी खरे, अगदी खरे. आणखीन एक उदाहरण म्हणजे माणसाचे किंवा प्राण्याचे जीवनचक्र. हे क्रमाधिष्ठित आहे. जसं की ही 4 उदाहरणे आहेत ज्याचा आम्ही चर्चा केल्यानंतर आपल्यासोबत ती सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेली आहे. ग्रेट ग्रेट, वंडरफुल, थँक्यू सो मच. आता मित्रमैत्रिणींनो, निसर्ग सुद्धा ऑर्डर म्हणजे सुव्यवस्था पाळतो आहे की नाही नक्की तुम्हाला दिसतंय आजूबाजूला. उदाहरणार्थ पक्षी आणि प्राणी सुद्धा क्रम पाळतात, ते एक शिस्त पाळतात. तुम्हाला माहितीये, रात्री शिकार करणारे प्राणी सोडले तर अन्य प्राणी पक्षी सूर्यास्तानंतर खात नाहीत. तसेच भूक लागल्याशिवाय सुद्धा ते खात नाहीत. आणि आपण काय करतो? आपल्याला कधी भूक लागत नाही हेच कळत नाही, त्यामुळे आपण फक्त खात राहतो. त्यामुळे काय होतं, हा ऑर्डर जे आहे ती तिथे तुटते. आपण माणसं क्रम, सुव्यवस्था थोडीशी विसरलेलो आहोत असं आपल्याला आता जाणवतं आहे. आपण स्वतःचे नुकसान करतो आणि इतरांचेही नुकसान आपण करत आहोत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या जीवनातील सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान करत आहोत याची काही उदाहरणं आता तुम्हाला लिहायची आहेत. 1 मिनिट व्हिडिओ थांबवा आणि तुमचं उत्तर लिहा, मग आपण चर्चेला पुढे सुरुवात करूया. वंडरफुल, तुम्ही छान उत्तरं लिहिलेली असणार आहेत आणि तुमची निरीक्षण शक्ती खूपच चांगली आहे. तर आता मी परागजींना विचारू इच्छिते की तुम्ही असे काही उदाहरणं सांगू शकाल का आम्हाला? नक्कीच मॅडम. खरं तर अशी बरीच उदाहरणे आहेत की जी आपल्या सर्वांसोबत शेअर करावीशी वाटतात, की जेव्हा आपण म्हटलं की आपण मुळात व्यवस्थेकडे कसे दुर्लक्ष करत आहोत. तर आपल्या सर्वांना कदाचित हे माहिती असेल की आजकाल आपण सर्वजण सोशल मीडियाकडे, म्हणजे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील त्याकडे सर्वजण आकर्षित झालेलो आहोत. आणि त्या किंवा इतर अनेक कारणांमुळे आपण सतत आपल्या फोनवर असतो.
आणि आपली झोपेची वेळ ही देखील खूप अनियमित झालेली आहे त्यामुळे. आणि मुळात मानवी शरीराला विशिष्ट विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणून जर आपण आपल्या शरीराला विश्रांती देण्याच्या त्या क्रमाचे जर पालन केले नाही तर स्पष्टपणे आपण स्वतःचे नुकसान करत आहोत. मग ही अनियमित झोप हे त्यापैकी एक उदाहरण होऊ शकते. त्यासोबत आपण सांगितल्याप्रमाणे की खाण्याबाबतच्या ज्या चुकीच्या सवयी, आपली जीवनशैली ही देखील विस्कळीत झालेली आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अनेक अशा नानाविविध समस्या ह्या विकसित झालेल्या आहेत आणि त्या घडत आहेत आणि सर्वत्र त्याची चर्चा देखील होताना आपल्याला दिसते. तर विस्कळीत जीवनशैलीचे जे आजार आहेत, लाईफस्टाईल डिसीजेस असं त्याला म्हटलं जातं, तर खाण्याच्या काही चुकीच्या सवयी, योग्य आहार न घेणे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पोषक आहाराचे पालन न करणे, फास्ट फूड, त्यानंतर इत्यादी म्हणजे आपल्या त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक द्रव्यांचा जे आवश्यक क्रम आहे तो देखील बिघडून गेल्यामुळे आपण आपल्या शरीराला हानी पोहोचवत आहोत. आणि यासाठी एक आणखी उदाहरण आपल्या सर्वांसोबत शेअर करावेसे वाटते की अव्यवस्थित दिनचर्या या आणि लक्ष केंद्रित नसते हे असू शकते. तुम्ही वेळ पाळत नाही, तुमच्याकडे वेळेचे व्यवस्थापन नाही, तुम्ही कधीही उठतात, त्यानंतर तुम्हाला आज काय साध्य करायचे आहे हे देखील माहिती नाही, तुमच्यापुढे कोणतेही लक्ष नाही. त्यामुळे कळत न कळत स्वतःला, तुमच्या स्वाभिमानाला आणि अर्थातच तुमच्या एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वाला देखील हानी पोहोचते. म्हणून पुन्हा आपण आपल्या जीवनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा, त्या दिशेने कार्य करण्याचा क्रम पाळत नाही. म्हणून दैनंदिन जो नित्यक्रम आहे, जो दैनंदिन जीवनक्रम आहे, त्यामध्ये काही कुठेतरी स्थिरता आपल्याला दिसत नाही. आजकाल आपण आजूबाजूला पाहत असलेली आणखीन एक सामान्य समस्या म्हणजे शरीराला हानी पोहोचवतील किंवा हानी करतील अशा पदार्थांचे सेवन. दुर्दैवाने जगभरात घडत असलेल्या या विशिष्ट गोष्टीला आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी ही बळी पडत आहेत. आणि मी असं म्हणावं असं वाटतं की संशोधन सर्वत्र याबाबतचे संशोधन प्रकाशित झालेलंच आहे आणि परंतु ही दुःखाची बाब आहे की आपण जीवनात निरोगी सवयी ठेवण्याचा क्रम पाळत नाही. हे नक्कीच व्यक्तींसाठी आणि समाजासाठी खूप हानिकारक आहे. आणखीन एक अतिशय विचित्र आणि एक अगदी दुर्दैवी उदाहरण म्हणजे प्रत्यक्षात बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये, गावामध्ये देखील आपण हे पाहू शकतो. ते म्हणजे कचऱ्याची असलेली ती बेशिस्तपणे विल्हेवाट. तर कचऱ्याच्या विल्हेवाटीचा क्रम आपण पाळत नाही आणि त्यामुळे आपले, इतरांचे आणि त्यामुळे पर्यायाने निसर्गाचे देखील नुकसान होत असते. यामध्ये खूपच छान, खूप चांगले मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. आणि हा शेवटचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही म्हणालात की कधी कधी आपल्या घरात आपण थोडंसं सावध असतो, पण मग आपण सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा आपण वेगळे वागतो. आमच्या छोट्या शहराला सर्वात स्वच्छ हिल स्टेशनचा पुरस्कार जो मिळालेला आहे तो ठीक आहे, पण कधीतरी आमच्याकडे अनेक असे पाहुणे येतात आणि एकदा ते गेल्यावरती आम्ही म्हणतो अरे बाप रे, आम्ही स्क्वेअर 1 वर परत आलेलो आहोत कारण इतका कचरा तिथे पसरलेला आहे. मग खरोखरच साफसफाई करावी लागते, त्याची देखभाल करणं खूप कठीण आहे. हे खूप दुःखद आहे. आणि त्यामुळे ही जी अभिवृत्ती आहे की माझ्या घरासमोर कचरा नाही याचा अर्थ सर्व काही स्वच्छ आहे पण ते दुसऱ्याच्या घरासमोर असेल तर ते ठीक आहे, ही जी अभिवृत्ती आहे ही संपूर्णपणे चुकीची आहे. पण मग अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पर्यावरणाची हानी करत आहात. त्या दिशेने चर्चा केली तर हे लक्षात येतं की खरंच किती प्राणी, पाण्यातील मासे यामुळे आपले प्राण गमावत आहेत. तर हे खूपच दुःखद आहे जी गोष्ट आपल्या आजूबाजूला दिसते की त्यांनी क्रम हा पाळलेला नाही. आपल्याकडे अशा गोष्टी आणि अशा संस्था देखील आढळतात ज्यात सुव्यवस्थेचा अभाव आपल्याला दिसतो. ते अराजकतेचे प्रतिनिधित्व करतात. आता उदाहरणार्थ बघायला झालं तर अनुक्रमणिका आणि टॅग शिवाय फायलिंगची जी गुंतागुंतीची व्यवस्था असते की कुठली फाईल कुठे ठेवली तुम्हाला समजणारच नाही बिकॉज यू हॅव नॉट पुट द टॅग्स. जमिनीवर सर्वत्र पुस्तकं आणि नोट्स पसरलेल्या आहेत आणि कोणीतरी म्हटलं की माझी ही फायलिंग सिस्टीम आहे सर्व काही आहे पण त्याला नेमकं काय कुठे आहे ते कळत नाहीये. हे किती चुकीचं आहे. तिकडे गेल्यावर सुव्यवस्था नाही तर अव्यवस्था आपल्याला दिसून येते. किंवा अव्यवस्थित एखादं घर असेल, एखादी बेडरूम असेल, एखादं खोली असेल, अव्यवस्थित घरात, अव्यवस्थित बेडरूम मध्ये तुम्ही खरोखर विश्रांती कशी घेऊ शकता? तुम्हाला अनइझी वाटत राहतं. आणखीन एक म्हणजे गोंधळात टाकणारे भाषण
आपल्यापैकी बरेच जण त्यातही तज्ज्ञ आहेत, खरोखर स्वतःला गोंधळात टाकतात, समोरच्या व्यक्तीलाही गोंधळात टाकतात, काय बोलायचंय तेच त्यांना सांगता येत नाही, किंवा संस्थेचे विसंगत नियम असतात, काही धोरणं असतात, या सर्व गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला सुव्यवस्थेचा अभाव दिसतो आणि ते खरोखर अराजक आहेत. तर आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कृपया तुमच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातील अशी आणखीन काही उदाहरणं तुम्हाला लिहायची आहे ज्यांना व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता आपण सुव्यवस्था, सौंदर्य आणि सुव्यवस्था याबद्दल खूप चर्चा केली आहे, म्हणून कृपया तुमच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनाकडे बघा. असे काही आहे की ज्यामध्ये तुम्ही अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ह्याच्यावरती विचार करा. 1 मिनिटाचा वेळ घ्या, तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण पुढे ही चर्चा घेऊन जाऊया. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्ही तुमची उत्तरं जी आहेत ती इतरांना सांगू इच्छिता, त्याच्याबद्दल चर्चा करू इच्छिता. पण आता मी परागजींना विचारते की तुम्हाला काही अशी उदाहरणं द्यायला आवडतील का, की कदाचित मे बी ती तुमची स्वतःची नसतील, परंतु आपल्या दैनंदिन जीवनातली ती असू शकतील. अशा अव्यवस्थित गोष्टींची तुम्हाला आता थोडीशी उदाहरणं देऊ शकलात तर खूप छान होईल. निश्चितच मॅडम, अव्यवस्थित गोष्टींची उदाहरणे. तर पहिले उदाहरण जे मला वाटते की जर आपण आपले पुस्तकाचे कपाट, बुक शेल्फ किंवा स्टडी डेस्क, तुमचे कामाचे टेबल जर व्यवस्थितपणे ते अरेंज केले, व्यवस्थित ठेवले, तर आपला हा बराचसा वेळ वाचू शकतो. बऱ्याच वेळा असे होते की तुम्ही एखाद्या कामामध्ये खूप व्यस्त असतात आणि तुम्ही तुमची पुस्तके इकडे तिकडे ठेवतात. मग जेव्हा तुम्हाला नेमकी त्याची गरज भासते, तुम्हाला ते त्यावेळेस ते सापडत नाहीत आणि तेव्हा खरोखर आपल्या वेळेचा हा अपव्यय होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तके ही व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग दुसरे उदाहरण आहे जे मला वाटते की ते कपाटात आपले कपडे व्यवस्थितपणे ठेवणे. सध्या जे वातावरण आहे किंवा जो मोसम आहे तो केव्हाही बदलतो. तुम्हाला गरज पडेल ते कपडे जागेवर मिळायला हवेत, तसेच पुढच्या हंगामामध्ये तुम्हाला ते कपडे वापरावे देखील लागणार आहेत. तर मग तिसरं उदाहरण मला इथे सांगावं असं वाटतं की दिवसाच्या कामाला प्राधान्य देणे. बऱ्याच वेळा आपण कमी महत्त्वाच्या कामांवरती भरपूर असा वेळ घालवतो आणि जे तातडीची कामे आहे, ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, ती नेमकी कामे आपण विसरतो. त्यामुळे मला असे वाटते की जर आपण दिवसाच्या सुरुवातीला आपल्या सर्व कामांचा जर क्रम लावला, की आपल्या कामांना प्राधान्य दिले, प्रायोरिटाईज केले, तर आपला बराचसा ताण हा कमी होणार आहे आणि आपला बराचसा वेळ देखील वाचेल आणि सगळी महत्त्वाची कामे देखील ही वेळेत पूर्ण केली जातील. खूपच अप्रतिम. आणि खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या बुक शेल्फची एक व्यवस्था करणं, आपल्या घरी आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवणं, ह्या गोष्टी मुलं सुद्धा लहानपणापासूनच आपल्याकडून शिकत असतात. आपण जसे करतो ते त्याचं अनुसरण ते करत असतात. त्यामुळे जर ते अशा घरात राहतात की कोणतीही वस्तू कुठेही ठेवता येते, तर अशा प्रकारची व्यवस्था ते शिकत राहतात. म्हणजे ह्याला आपण व्यवस्था नाहीच म्हणू शकणार ॲक्च्युली. तर जर लहानपणापासूनच त्यांच्या स्वतःच्या वस्तू, स्वतःचे बेबी बूट असतील, खेळणी असतील, दप्तर असेल, ते व्यवस्थित ठेवायला शिकले तर आयुष्यात शिस्तबद्ध पद्धतीने ते जगू शकतात. तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता आपण हा भाग 1च्या शेवटी पोहोचलेलो आहोत. सौंदर्य म्हणजे काय, सौंदर्याप्रती आकर्षण म्हणजे काय, याबद्दल आपण चर्चा केली. सौंदर्याच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सुव्यवस्था, याबद्दल देखील आपण आत्ता चर्चा केली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सौंदर्याबाबत हा वेगळा दृष्टिकोन नक्कीच आवडला असेल. आणखीन काही वैशिष्ट्ये जाणून घेण्याची इच्छा नक्कीच जागृत झाली असेल. तर मग पुढील भागामध्ये आपण नक्कीच यावरती चर्चा करणार आहोत. त्यात आपण सौंदर्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहे त्याच्यावरती अभ्यास करणार आहोत. तर लवकरच भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.